मैदान आहे. बघा तुम्हाला पुन्हा एकदा ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. खरं तर आउट ऑफ कंट्रीमध्ये आपण आहोत असा फील होईल तुम्हाला. आणि हे सर्व क्रेडिट जाते या ड्रोन ज्यांच्या माध्यमातून हे चित्रीकरण केलं ते शिवाजीनगरचे आमचे शिवाजी ठाकूर, सुदेश ठाकूर, माफी असावी सुदेश ठाकूर. खरं तर उत्तम खरं तर त्या ठिकाणी ते कॅमेरामन आहेत. आणि बघा त्यांच्या माध्यमातून हा व्ह्यू टिपला गेला, विहंगम व्ह्यू या खरं तर मैदानाचा, या संपूर्ण परिसराचा आपण पाहत आहे. झपाट्याने विकसित झालेला हा परिसर. खरं तर नवी मुंबई आणि मुंबई याची कनेक्टिव्हिटी फास्ट करणारा हा खरं तर सी लिंक आहे, अटल सेतू. आणि त्याच्या अगदी बाजूला आपण पाहता त्या ठिकाणी वर्तुळाकार असे खरं तर टर्न्स आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहता अगदी एका बाजूला या कुशीमध्ये अटल सेतूच्या एक्झिटमध्ये, उल्वान रोड एक्झिटमध्ये आपण पाहता हे क्रीडांगण. आणि सर्व ही देण आहे आमच्या खरं तर रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांची. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मैदान तयार झालं. आम्ही 3 वर्ष अगोदर स्पर्धा इथे केल्या तेव्हा पाहिलं कोणाला वाटला देखील नसेल, कोणाला विश्वासही बसणार नाही असं हे क्रीडांगण इथे झालं. कारण हा संपूर्ण खाडीचा परिसर, खड्डे होते या ठिकाणी, बऱ्याच दगडं होती. तेव्हा मात्र साहेबांचा दृढ निश्चय, असं म्हणतात काही लोकांना नजर असते समोरचं पाहण्यासाठी, तर त्यामध्ये काही लोक असे असतात ते आपल्या पेक्षा देखील फार पुढचं पाहण्याची नजर ज्यांना मिळाले ते आमचे रामशेठ ठाकूर साहेब. त्यांना माहिती आहे भविष्यामध्ये जर हे मैदान तयार झालं तर आपल्याच या खेळाडू विभागातील खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल. आणि खऱ्या तर आपल्या विभागातील तरुणांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा हाच एक ध्यास साहेबांचा राहिला. आणि त्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण, हे क्रिकेटचं नंदनवन या ठिकाणी तयार झालंय. सभोवताली जास्तीचा ऑक्सिजन मिळावा म्हणून आपण पाहताय मोठ्या झाडांची त्या ठिकाणी लागवड झाली, ग्रीनरी आपण पाहता. आणि त्याच्या अगदी मधोमध चांगली आउटफील्ड असणार हे मैदान. महाराष्ट्र राज्यातील एकमेव दानशूर व्यक्तिमत्व आम्ही त्या दिवशी देखील उल्लेख केला. इवलेशे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, रयत शिक्षण संस्था म्हणून या संस्थेचा उल्लेख मी आवर्जून करेल. कर्मवीर भाऊराव यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिला गोरगरीब विद्यार्थ्यांना, समाजातील दुर्बल घटकांना मोफत शिक्षण मिळावा यासाठी या शिक्षण संस्थेचं खरं तर निर्माण झालं. आणि त्यानंतर या शिक्षण संस्थेला आजवर 100 कोटीहून अधिक रुपये भरघोस निधी देणारे आमचे आदरणीय रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर साहेब. कोविड काळामध्ये देखील अनेक परिवारांचा त्याने उद्धार केला, त्यांच्या माध्यमातून होताना पाहिला रामशेठ सामाजिक संस्थेच्या वतीने. आणि आज देखील आपण पाहिला अनेक अशी विकास कामं त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली. आणि अनेक अशा ठिकाणी दान देणार हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. आणि आज त्यांच्याच नावाने आपण पाहता माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम रायगडवासियांना गर्व. तर लगेच सामना सुरू करा आपण. यस, लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. बोनकोडे 11 बोनकोडे विपक्ष गोठिवली 11 गोठिवली. हे दोन्ही संघ नवी मुंबईचे आहेत. त्याहीपेक्षा या दोन्ही संघातील खेळाडूंच्या एकमेकाशी एक खरं तर मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असे हे दोन संघ आपण पाहता मैदानामध्ये. इरवाडी गावचे आमचे क्रिकेटला धर्म मानणारे अविनाशी पाटील मामा या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं स्वागत. सोनकारवरून आपण पाहता आमचे विकासजी मात्रे, तेही या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मोठ्या संख्येने आज आपण पाहताय पहिल्या रात्रीपासून मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक व्ह्यूवर्स या स्पर्धेला जोडले गेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क पदाला मिस्टर स्वराज मात्रे, ज्याने मागच्या खरं सामन्यामध्ये 100% कमिटमेंट आपल्या संघाला दिलं. समोर पार्थ, कट करायचा आहे, अति उत्साह होता विकेट किपरकडे. आपण जर पाहिलं तर झेल पकडण्या अगोदर सेलिब्रेशन त्यांना करायचं होतं, परंतु झेलच कॅरी झालेला नाहीये. जोश, हाव तो जोश ज्याला म्हणतात, खरं तर उत्साह पका त्यांना भरपूर त्यांच्यामध्ये आला. भरपूर त्यांना मोठ्या खरं तर रोमांस सेलिब्रेट करायचा होता. कट लागली होती बघा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये. विकेट किपर निलेश दादा थोडेसे हताश झाले, कारण त्यांना माहिती आहे हा विकेट फार महत्त्वाचा होता. फ्लाय स्लिपला एक फिल्डर अगदी जवळ ठेवला आहे या षटकामध्ये. पार्थसाठी या षटकामध्ये स्वराजचं हे षटक आपण पाहता थोडासा कटर बॉलचा वापर करत असताना कट लागली होती जरूर. त्या ठिकाणी झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं फलंदाजाला पार्थला. पार्थचंदर आणि एका बाजूने परशुराम साठे. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅकफुटला गेले, कव्हर्सला
इनफिल्डला क्लिअर करत अपिश कव्हर ड्राईव्ह बॉल मागे चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. झेल सुटल्यानंतर आपण पाहताय जल्ले पे नमक छिडकणं जखमेवरती मीठ चोळण्याचं काम मात्र या फलंदाजाने केलं असंही म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिला बॉल झेल सुटला त्यानंतर आपण पाहिला लगेच चांगलं टायमिंग चौकार पाहायला मिळालं कव्हरच्या दिशेने. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॅटिंग स्टान्स अतिशय त्याचा वेगळा आहे. परफेक्ट क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल असा बॅटिंग त्याचा आपण पाहत आहे. टॉप हँड मजबूत त्याने पकडलंय. टॉप हँडची ग्रीप इथे देखील आपण पहिला शॉट बॅकवर्ड पॉइंटला बीट केलं मागे चालला बॉल आउटफील्ड फास्ट आहे. सेकंडचा कॉल 2 धावा आल्या. पारचंदन ज्या पद्धतीने तो बॅटिंग स्टान्स घेतो त्याची ग्रीप आपण जर पाहिली तर टॉप हँड थोडं अगदी मजबूत पकडतोय बॉटम हँड थोडासा लूज पकडतो. याचं कारण असं आहे एखाद्या वेळेस बॉल ज्या दिशेने त्या दिशेने बॅटचा फ्लो आणि त्याचबरोबर ॲडजस्टेबल फटका त्याला खेळता येईल या पद्धतीचा स्टान्स. बॅटिंग ग्रीप आपण पाहिली ज्या ठिकाणी आणखीन 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल 6 धावा धावफलकावर लागताना पाहत आहे. ज्या संघाने 39 धावा डिपेंड केल्या त्या संघाला किमान 40+ आता धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. परंतु मागचा सामना अपवाद ओमकार पाटील विकी पाटील नावाचं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये आपण जर पाहिलं तर बामण डोंगरी संघाचं स्वप्न धुळीस मिळालं. ज्या संघाला मात्र निर्विवाद वर्चस्व या स्पर्धेमध्ये गाजवायचा होता तो संघ मात्र पराभूत होताना पाहिला आणि आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे तो म्हणजे मोरबी संघ. दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स मोरबी हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. टाईम अलर्ट बघा प्लीज. वारंवार आम्ही सूचित करू प्रत्येक संघाला वेळेला महत्त्व द्या. यावेळेला बघा ड्राईव्ह करत होता खरं तर कव्हर्सला आपण तो आतली कडा घेतली आतमध्ये बॉल चालला त्या ठिकाणी मागे बॉलर बॅक ड्राईव्ह सिंगल रन या ठिकाणी मिळाली. 1 रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहता 7. पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहू शकाल. पहिलं षटक मार्गस्थ स्वराज म्हात्रेचं ज्याने मागच्या या सामन्यामध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 खेळाडू बाद केला होता पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाचा. आणि त्यानंतर फिल्डिंग करत असताना मात्र लाजवाब एफर्ट्सने लावले. 2 झेल. 1 झेल पकडला 1 बॉल तर 1 षटकार वाचवला आणि तो झेलमध्ये कन्वर्ट झाला होता. टर्निंग पॉईंट मॅचचं होतं आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला हुक करायचा पण नशिबाची साथ मिळाली. एज लागली बॉल बॅकवर्ड क्षेत्राला बीट करून बाहेर निघाला मागे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. प्रयत्न होते त्या ठिकाणी आपण पहिला अगदी थोडासा क्रॉस बॅटेड खेळण्याचा परंतु त्या ठिकाणी अगदी लास्ट मोमेंटला बॉल स्टिकर एंडला लागला तरी देखील रिझल्ट चांगला आला. कारण मागे आपण जर पाहिलं एखादा वेळेस बॉल निघाला की त्याला थांबवणं कठीण. तेच घडलं कारण प्रचंड वेगाने आलेला बॉल त्याच्यावरती मात्र मिळालेला हा नशिबाचा चौकार. 4 धावा या 4 रनच्या मध्येने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली बिनबाद 11. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या ओव्हरमधला. कोटिवली 11 कोटिवली संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला आपण पाहता डाऊन द लेग खेळले तर हा बॉल लेगस्टीच्या बाहेर चालला. पंचांनी वाईड घोषित केला त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहता तब्बल 12 धावा. 1ने मात्र धावफलक पुढे सरकताना आपण पाहताय तब्बल 12 ज्यामध्ये पारचंदन 4 चेंडू 7 1 बॉल 4 वर देखील तो परशुराम साठे हा खेळाडू या मॅचच्या दरम्यान. यावेळेला बघा पुन्हा एकदा गॅपमध्ये पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला. बॉल चला डीप कव्हर पॉइंटला गोळीच्या वेगाने सीमा पार शेवट गोड करणारा मात्र आला हा चौकार. 4 धावा. 4 धावा या फटक्यावरती आल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र चांगला स्टार्ट मिळाला बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. अनेक पराभव या संघाच्या बाटाला आले परंतु खचून न जाता मात्र पुन्हा एकदा नव्याने बोनकोडे 11 बोनकोडे संघ आपण पाहता या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि सहभागी होत असताना पहिला सामनाही जिंकला. आता इथे देखील आपण पाहता पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्या. परशुराम साठे या खेळाडूचा खेळ आम्ही गतवर्षी पाहिला होता खरं तर कानपोली नाईट स्पर्धेमध्ये. तळोजा MIDC परिसरातील कानपोलीची नाईट स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये परशुराम साठेने काय कमाल फलंदाजी केली होती आणि याही वेळेला आपण पाहिला त्याच्या बॅटमधून सलग 2 चौकार पाहायला मिळाले. 2 बॉल 8 वरती खेळतो. 400च्या स्ट्राईकने तो बॅटिंग करतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन खर्च केली. पहिल्या षटकामध्ये स्वराजने 1 वाईड बॉल त्याची रन मात्र मिळाली अतिरिक्त. चला आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही प्लीज. सर्व संघांना आम्ही सूचित करतो बघा वेळ वाचवा.
आयुष्यामध्ये पैसा संपला तुमच्याकडे तर तुम्ही पुन्हा कमवू शकता, परंतु वेळ निघून गेली पुन्हा तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीये असं. आणि असं म्हणतात जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करतो तो मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये देखील यशस्वी झालाय. त्यामुळे तुम्हाला देखील या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये वेळेचा योग्य वापर करावा लागेल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी समाप्त करावी लागतील. हर्षन पाटील वरती आक्रमण, बॉलने उंची घेतले, हितेश डाऊन द बॉल, झेल होईल का तर झालाय. क्या बात आहे, काय कॉन्फिडन्स होता या खेळाडूचा. एका क्षणाला असं वाटलं होतं हा बॉल भरपूर वरती गेलाय. आणि नाईट स्पर्धेमध्ये बॉलला जज करणं सोपं नाहीये, कारण टॉवरच्या वर गेला की थोडासा काळसर चेंडू दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं चांगलं त्या ठिकाणी जजमेंट अगदी सोप्या पद्धतीने झेल टिपला हितेशने. खेळाडू बाद झाला पार्थ चंदन, ज्याला पहिल्या चेंडूमध्ये जीवनदान मिळालं होतं. बघा स्क्रीनकडे तो बघत चाललाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण टीव्हीवरती पाहिले असेल बऱ्याच अंशी, एखादा खेळाडू बाद झाला की जो जाता जाता त्या स्क्रीनकडे बघत जातो कशा पद्धतीने तो बाद झाला. आणि तसंच काहीतरी चित्र इथं आपण पाहिलं. व्यासपीठाच्या अगदी मागे मोठी LED स्क्रीन लावली आहे. त्या LED स्क्रीनमध्ये रिप्ले टेलिकास्टमध्ये या खेळाडूने पाहिलं तो कशा पद्धतीने बाद झाला, झेल बाद झाला. आणि हितेशने मात्र चांगला झेल टिपला. न्यू बॅटर जितेश राऊत 1 डाऊनला आला, तिसऱ्या पोझिशनला. रायगडचा सुपर डुपर स्टार, रायगड संघाचा एक अतिशय विध्वंसक खेळाडू, सावळे नगरीचा सावळेश्वर सावळे संघाचा स्फोटक फलंदाज किरण पवार, तो मात्र सामन्याचा आनंद घेतो. त्यालाही विनंती असेल आपण या मंचावरती किरण आपलंही स्वागत. सावळेश्वर सावळे म्हटलं की एक ब्रँड आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये वेगळी दहशत या संघाची राहिली आणि त्या संघाला दिशा गती देणारा खेळाडू जर कोण असेल तर तो किरण पवार. त्याचं आगमन झालं, त्याचं देखील वेलकम स्वागत. सोळावरती पहिला खेळाडू बाजारात जितेश राऊत 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे आलाय. हर्षन पाटील वरती स्विच हिट करायचा, परंतु पंचाने नो बॉल घोषित केलाय. ओव्हरस्टेपिंग रनआउटची संधी निर्माण झाली आणि इथे गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. बघा पंच जो निर्णय येतील तो अंतिम राहील. रिटर्न क्रीजच्या बाहेर बॉल गेला. आय थिंक रिटर्न क्रीजच्या बाहेर बॉल गेलाय. रिव्ह्यू फक्त बिमर आणि रनआउटसाठी असेल, त्यामुळे मी सूचना देईल का तर प्रत्येक संघानं एक रिव्ह्यू तुमच्या वाट्याला आहे, त्याचा वापर तुम्हाला. सर रिव्ह्यू घेतला फिल्डिंग टीमने. यस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल त्या ठिकाणी पायाची लँडिंग कशा पद्धतीने झाली आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर पाय पडला की तर चेक केलं जाईल या ठिकाणी. मागचा पाय रिटर्न क्रीजच्या बाहेर पडला की ओव्हर स्टेपिंग झालं हे पाहिलं जाईल आणि त्यानंतरच आम्ही आता निर्णय देणार आहोत. ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल आहे, नो बॉल, हे देखील लक्षात घ्या. जर कॅमेऱ्यामध्ये या गोष्टी व्यवस्थित चित्रित झाल्या नसतील तर मात्र ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाकडे आम्ही जाऊ, याची मात्र आम्ही घोषणा करतो. दोन्ही संघाला महत्त्वाची आम्ही सूचना देतो. गोठिवली इलेव्हन गोठिवली विपक्ष, बोनकोडे इलेव्हन बोनकोडे अशी लढत. नो बॉल कॉल. त्यामुळे आपण जर पाहिलं गोठिवली संघाने या इनिंगमधला रिव्ह्यू गमावलाय, अनसक्सेसफुल त्यांचा रिव्ह्यू राहिलाय. आणि अंपायरचं देखील कौतुक करायला विशू कोळी, क्या बात आहे, प्रचंड करतं चांगलं योगदान. बघा पुन्हा एकदा तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळालं. वय वर्ष 50 परंतु आजही फिटनेस त्यांचा चांगला आहे आणि अंपायरचं कौतुक करावं तेवढं कमी. चांगली नजर त्यांची पाहायला मिळाली. स्वर्लेग पंच आमचे शैलेश चव्हाण, तिसरे पंच जीवन गावण, त्रिमूर्ती. चला स्पीडअप करा प्लीज. गोठिवली इलेव्हन गोठिवली संघाला सूचना राहील, थोडी आपण घाई करा. 18 वरती पहिला खेळाडू बाद झाला. या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या. फ्रीड बॉल असेल, नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीड. पुढचा बॉल फ्रीड असेल कारण मागचा बॉल नो होता. समोर फलंदाज सज्ज. यावेळेला बिगिट करताना मात्र मिस्टामिक स्ट्रोक, शतरक्षक डाऊन द बॉल. रोहित होते त्या ठिकाणी. झेल टिपलाय परंतु हा झेल होणार नाहीये कारण फ्रीडचा बॉल होता, त्यामुळे संधी मिळाली पुन्हा एकदा फलंदाज त्या ठिकाणी परशुराम साठे यांना. 19 रन स्कोर कार्ड वरती आहेत. एक गडी बाद 19. घाई करा प्लीज. मग आपण अधिकचा वेळ घेत आहे. आता इथून जो जिंकेल तो मात्र पुढच्या मॅचमध्ये दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स मोरबी संघासोबत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल अंतिम सामन्यामध्ये. यावेळेला बघा पार्टनरशिपचा प्रयत्न होता, लाऊड अपील झाली आहे. जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. पण दोन्ही पंच त्या ठिकाणी एकमेकाशी संवाद साधतील
आणि त्यानंतरच डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. निर्णय पेंडिंग, डिसिजन पेंडिंग, चेक केलं जाईल. चेक नाही केलं जाईल, पंच 2 चर्चा करतील माफी असावी, कारण रिव्ह्यू नाही आहे फिल्डिंग टीमला. ऑनफिल्ड अंपायर निर्णय घेतील, तो निर्णय आता अंतिम असेल. जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण लवकर घ्या. अंपायर्स कॉल आहे, चला या लवकर आपण तिसरे पंच आपण चेक करूया. पार्टनरशिप करत असताना हा बॉल बॅटला ब्रश करून मागे चालला होता की फोरम्स किंवा आर्म्सला किंवा शोल्डरला लागून चालला, हे चेक केलं जाईल. तिसरे पंच मात्र पाहतील योग्य निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. तर आपण सध्या 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि 21वं शतक म्हटलं की विज्ञान युग, टेक्नॉलॉजीचा वापर हे करावाच लागेल. आणि या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. या टेनिस क्रिकेटला मात्र या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ग्लॅमर मिळालं, घर बसल्या देखील मात्र भरपूर. ऑनफिल्ड अंपायर निर्णय तुम्ही घ्या. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय येस, नॉट आउट. तर गेम कॅरी ऑन करा, आपण पुन्हा एकदा सामना सुरू करा. नॉट आउटचा इशारा आलाय. 1.3 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा फलकावर, त्याला गडी बाजाला 1. या षटकामध्ये हर्षन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला बघा थोडासा स्विंग आणि मिस, थोडासा बॉल आपण पाहिला टप्पा पडला, बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कटरचा वापर यष्ट्यानं करतं त्या ठिकाणी मिस केलं, अन्यथा हा खेळाडू त्रिफळाचे झाला असता. अगदी जवळून बॉल निघून गेला उजव्याच्या बाहेर. डॉट बॉल. फुटवर्क नाहीये. जितेश राऊत आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला आले, आता थोडे सफल झाले. जागा बनवली, खोदून काढला बॉलला. रोहित त्या ठिकाणी होते, त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक्स. रन मात्र मिळेल सिंगल या बॉलवरती. या सिंगलच्या मध्येने संघ पुढे चालला. एकूण धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 1 गडी बाद 20 धावा. 20 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. परशुराम साठे अँड जितेश राऊत हे 2 फलंदाज आपण पाहता. पार्टनरशिप जर आपण पाहिली तर 5 चेंडूमध्ये 4. स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावं लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. पंचांचं कौतुक केलं, बऱ्याच घडामोडी घडल्या, त्यामुळे ते देखील आता टेन्शनमध्ये आले. अंतिम बॉल बाकी आहे या षटकातला. चला घाई करा प्लीज, पंच त्यांना पण तुम्ही वॉर्न करा, आता वेळ जास्त होतं प्लीज. शेवटचा बॉल या षटकातला असेल. 20 धावा ऑलरेडी धावफलकामध्ये पण येताना पाहिला. लास्ट विकेट आपण पाहिला त्या ठिकाणी 5 चंदन. हर्षनच्या षटकामध्ये त्या ठिकाणी हितेशने चांगला झेल टिपला होता. चांगला झेल टिपताना आपण त्या ठिकाणी हितेशला पाहिलं. शेवटचा बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न आणि इथे यशस्वी राहिला फलंदाज, कारण बॉल टप्पा पर्यंत मागे चालला होता आणि लास्ट मोमेंटला बॉलला थांबवलंय. वेल स्टॉप. कदर अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलला सेव्ह केलं, थांबवलं, धावा वाचवल्या. एकच रन आली या बॉलवरती. एका क्षणाला असं वाटलं होतं की बॉल निघून जाईल, पण प्रमोदने हार मानली नाहीये. त्याने मात्र बॉलला हरवलं, त्याने बॉलला थांबवलं आणि या चेंडूवरती मात्र एकच रन मिळाली. पुन्हा एकदा बघा प्रमोद किती वेगाने मागे गेले. पूर्णपणे क्रीजचा वापर केला फलंदाजाने. प्रमोद मात्र थांबले नाही, शेवटपर्यंत धावत गेले आणि लास्ट मोमेंटला त्याने बॉलला आतमध्ये ढकललं. जेव्हा त्यांना असं वाटलं की बॉडी बॅलन्स जाईल बाउंड्रीच्या बाहेर, त्या क्षणाला मात्र प्रसंगावधान दाखवलं. अतिशय योग्य निर्णय. सेफली मात्र या ठिकाणी आपण पहिल्या या धावा सेव्ह केल्या, वाचवल्या. एकच रन मात्र या बॉलवरती आली. चला आपण शॉर्ट टीम मिटिंग करा प्लीज, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. बघा या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसरं षटक समाप्त करावं लागेल, ही सूचना आता कमिटीकडून आली. पुढच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक समाप्त करावं लागेल. 10.50च्या सरासरीने धावा आल्या धावफलकामध्ये. 21 पहिल्या ओव्हरमध्ये 16. या ओव्हरमध्ये कमबॅक. हर्षन पाटील धावा खर्च केल्या फक्त 1. आता हितेश पाटील डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये. नवी मुंबईचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर सर्वाधिक हाफ ग्राउंड्स तुम्हाला पाहायला मिळतील. आगामी कालखंडामध्ये बऱ्याच स्पर्धा तुम्हाला नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतील. सर्वेश म्हात्रे नेरूळ यांच्या वतीने भूषण म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक कॅचला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक कॅचला हे पारितोषिक असेल भूषण यांच्यासाठी. आणि आपण पाहिलं आगामी कालखंडामध्ये आपण पाहिलं येत्या 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक 2025 जुहगाव, आमचे मित्र यतीन भोईर, वैभवदादा भोईर यांच्या वतीनं तुम्हाला ही स्पर्धा जुहगाव नगरीमध्ये पाहायला मिळेल. गावदेवी क्रीडांगण जुहगाव. आणि इथे पहिलाच बॉल आपण पाहता त्या ठिकाणी डॉट टाकत असताना गोलंदाज हितेश. त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक
₹1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 50, चतुर्थ पारितोषिक 40,000 ही पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. डे नाईट फॉर्मॅट. यावेळेला तेज सरळ बॉल, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेगाने टाकले हा चेंडू पाहिला ऑफ स्टिकच्या बाहेर. हर्षन पाटील त्यांच्यासाठी देखील ₹1,000. सर्वेश मात्रे यांच्यामध्ये प्रत्येक झेलसाठी नेरूळवरून मात्र हे पारितोषिक आलंय. प्रत्येक झेलसाठी पारितोषिक आलं खदर सर्वेश यांच्या माध्यमातून. शेरू यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. 2 सलग डॉट बॉल त्या ठिकाणी टाकत असताना आपण हितेशला पाहिलं आणि दबाव थोडासा आता बोनकोडे संघावरती. यावेळेला लॉफ केला बॉलला ऑन साईडला, मिड विकेटचा फिल्डर बॉल खाली पोहोचला. पहिली सिंगल पूर्ण केली, फक्त सिंगलच रन असेल या चेंडूवरती. गुड फिल्डिंग आणि ॲक्युरेट थ्रो पाहिला आपण. स्ट्राईक एंडला हा थ्रो होताना पाहिला. सिंगल आली या बॉलवरती. 1 रनच्या मदतीने संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती लागत असताना 22. एक खेळाडू बाद 22. पहिल्या ओव्हरमध्ये 16 प्रणय आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 5 आणि आता इथे 3 बॉलमध्ये फक्त सिंगल, म्हणजे मागच्या 9 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केला. आता वेग होता प्रचंड गतीने, परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केला. लाईन खराब होती, बॉल चांगला होता, दिशा खराब होती. आणि असं म्हणतात दिशा खराब झाली की दशा व्हायला वेळ लागत नाहीये. ज्या वेगाने अटल सेतूवरून ज्या गाड्या धावतात त्याच्यापेक्षा अतिशय वेगाने या ठिकाणी आपण पाहताय. खरं तर हा बॉल डिलिव्हर केला. नावा नगरीचे, नावासारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, डॅशिंग सरपंच विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. बघा मध्यरात्र झाली तर ते स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. वन्स अगेन आणखीन एक वाईट बॉल. या स्पर्धेतला 100वा वाईट बॉल. प्रणयचंही कौतुक करावं लागेल, चांगलं करत स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. 100वा वाईट बॉल पाहायला मिळाला या स्पर्धेतला. यावेळेला बघा अलॉंग द कार्पेट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रोहितच्या नजरेसमोरून मात्र बॉल गेला, समोरून बॉल निघाला, त्यालाही कळलं नाही बॉल कुठे चाललाय. मागच्याही सामन्यामध्ये रोहितला खरं तर या संकटाला तोंड द्यावं लागलं. याच खरं तर पोझिशनला तो होता उभा, तेव्हा देखील त्याला बॉल दिसला नव्हता, एवढ्या वेगाने गेला. 4 धावा. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. जमिनीला घरंगत आपण पाहता त्या ठिकाणी हा फटका गेला सीमारेषा पलीकडे. जबरदस्त टायमिंग. 4 धावा या फटक्यावरती आल्या आणि आता संघाची वाढती धावसंख्या 1 गडी बाद 28. 2 वाईड नंतर आपण पहिला मोमेंटम मिळाला बोनकडे संघाला. यावेळेला बघा पुन्हा एकदा आपण पहिला शरीराचा वेध करणारा बॉल फॉलो मध्ये अडवायचा प्रयत्न झाला जरूर, परंतु इथे सिंगल कंप्लीट झाली. लेग बाईज. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल बॅटिंग करत असताना गोटिवली 11 गोटिवली संघाच्या अगेन्स्ट बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. धावसंख्येमध्ये बदल पण होताना पाहता. टोटल धाबा 29 29 धाबा. चांगली भागीदारी आता झाली आहे. परशुराम साठे आणि जितेश राऊत या 2 खेळाडूंमध्ये मधल्या फळीतले हे खेळाडू आहेत आणि आपल्या संघासाठी चांगली भागीदारी करत असताना हितेशचं हे षटक. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. या षटकातला 3रा वाईड बॉल. एक्स्ट्राच गरन मात्र जास्त खर्च करतात आता गोलंदाज. दबाव पूर्णपणे आता असेल या ठिकाणी गोटिवली संघाच्या हितेशवरती. करंट रन रेट आपण जर पाहिला 10.59 या सामन्यामध्ये. 2.5 चेंडूचा खेळ संपला, 7 बॉल बाकी आहेत. यावेळेला आपण पाहिला फ्लाईट दिली बॉलला, क्रॉस बॅटेड, गुडघा वाकवत पटका सजवला, मागे फिल्डर लॉंगर मधून सरकला, घाई झाली आणि लगेच सेकंडचा कॉल. डोळ्याची पापणी लवते ना लवते इथं आपण पाहिला सेकंडला मात्र तयार झाले दोन्ही खेळाडू. सेकंड देखील कंप्लीट झाली. 2 धाबा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आली 1 गडी बाद 32. या ओव्हरमध्ये जवळजवळ 10 धाबा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये टोटल 11 धाबा आल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या त्या ठिकाणी 16 धाबा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 5. अशा एकूण 32 धाबा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. चला शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. टाइम संपला, आपण प्लीज अधिकचा वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा मी नम्रतेची सूचना करतोय गोटिवली संघाला, अन्यथा एखादा तुम्हाला अतिरिक्त फिल्डर साठी या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही मात्र सूचना आता पंचांकडून आली. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज झाले तुषार मोहंती. यावेळेस मात्र अंतिम षटकामध्ये हर्षर आणि भूषण यांच्यासाठी शेरू मात्र नेरूळ यांच्या मदतीने प्रत्येक कॅचला ₹1000. यस, कॅश पेमेंट आमच्याकडे जमा केलंय. प्रत्येक कॅचला त्यांना त्यांच्यासाठी शेरू म्हात्रे यांच्या वतीने ₹1000 पारितोषिक आले.
भूषणने मागच्या सामन्यामध्ये 2 कॅच घेतल्या होत्या ऑलरेडी, परंतु मागच्या सामन्यामध्ये डांगे 5 झेल इम्पॉर्टंट राहिल्या होत्या. यावेळेला बॅकफुटला आले, पॉईंटच्या दिशेने आपण पहिला स्क्वेअर कटचा फटका उडवला होता, मागे फिल्डर होते त्या ठिकाणी, पण तो झेल कॅरी करता आलेला नाहीये. जीवनदान पुन्हा एकदा मिळालंय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हणतात. चांगला फटका होता, डीप कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी उभा होता. चांगला स्ट्रोक देखील पाहायला मला भूषण होते त्या ठिकाणी. झेल पकडला असतं तर त्यांना नक्कीच 1000चं पारितोषिक मिळालं असतं, परंतु प्रयत्न चांगले होते, एफर्ट लाजवाब त्यांचे पाहायला मिळाले. 1 धाव या बॉलवरती आली, संघ जाऊन पोहोचला 33 वरती. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर परशुराम साठे, वेट अँड वॉच, वाट पाहिली आणि त्यानंतर फटका सजवला, मागे चला डीप बॅकवर्ड पॉइंटला, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे मात्र 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. परशुराम साठे यांच्या माध्यमातून चौकार, धावसंख्येला मात्र गती प्रदान करणारा हा फटका. धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पॉईंटचा फिल्डर त्यांनाही बीट केलं आणि मागे जात असताना मात्र आपण पहिला सीमारेषा पलीकडे 4 धावा आल्या. चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. या क्रुशल कंडिशनला तुम्हाला हेच फटके खेळायचे. तुम्ही जर का समोरच्या दिशेने व्हीसेपमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला टायमिंग प्लस ताकद या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल, तेव्हाच तो फटका सीमारेषा पलीकडे एक्झिक्यूट होऊ शकतोय. आणि इथे आपण पाहिला चौकार आला. या बेला बघा धीम्या गतीचा बॉल होता, थोडासा गुडघा टेकत फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला जरूर, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. प्रचंड सफल झाले. तुषार मोहंतीचं देखील कौतुक करावं लागेल. शरीराच्या अगदी समोरून बॉलला आणि काढलं बाहेर विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट 10 बॉल 17 वर देखील तो परशुराम साठे. संघाची धावसंख्या 37, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला बघा याच गोष्टी चर्चा केली होती. तुम्हाला समोरच्या दिशेने फटका खेळायचा असेल तर तुम्हाला ताकद प्लस टायमिंग या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल, कारण ड्यू फॅक्टर. आणि इथे आपण पहिला खेळाडू झेल बाजूला परशुराम साठे, 17 धावा केल्या. स्वराजने हा झेल पकडला. समोरच्या दिशेने आपण पहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फ्लाईट दिली बॉलला, दूरवरून बॉलला पिक केलं आणि त्यानंतर आपण पहिला चांगला झेल टिपला त्या ठिकाणी स्वराजने. स्वराजकडून चुकी होणार नाहीये, एक चांगला चपळ क्षेत्ररक्षक. त्याने मात्र झेल टिपत असताना परशुराम साठेचा विकेट मिळाला. गोठिवली 11 गोठिवली संघाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावा धाव फलकावरती 37. त्यानंतर विघ्नेश पाटील न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे आलाय. अंतिम 2 बॉलमध्ये एखादा स्कोरिंग शॉट आला, एखादा मोठा ब्लास्ट झाला तर नक्कीच आपण पहिला सन्मानजनक टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल फार महत्वाचे राहतील. एखादा मोठा फटका येईल का याची प्रतीक्षा आता बोनकोडे संघाच्या खेळाला लागली. आणि यावेळेला बघा परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकलाय. यॉर्कर झाला बॉल, फ्लाईट दिली होती एका क्षणाला असं वाटलं विघ्नेश खरं तर मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त झाला होता, परंतु त्याला थांबवलंय. धीम्या गतीचा यॉर्कर. शेवटचा बॉल त्या ठिकाणी बाकी आहे. अंतिम चेंडू निर्णायक बॉल असेल. टार्गेट सेट करणार चेंडू. डगआउटमधनं आवाज आला एक मार, एक फटका त्यांना हवाय मोठा टार्गेट सेट करण्यासाठी. तुषार टू जितेश. यावेळेला ऑन साईडला खेचूर मारला बॉलला, फिल्डर आहेत मागे हर्षन, थोडे फंबल झाले. सेकंडचा कॉल, फेक येईल तत्पर मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 2 रनच्या मध्येने पहिल्या 17चा खेळ संपला गेला. धाव फलकावरी धावा लागल्या त्या म्हणजे 10.00च्या सरासरीने 2 खेळाडू बाद 40. तुषारच्या या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि आता टार्गेट उभं राहिलं का तर नेक्स्ट इनिंगमध्ये गोठिवली 11 गोठिवली संघासमोर तब्बल 41 त्यांना चेस करावे लागतील. तर या ऐकूया आपण खरं तर पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज. नवी मुंबईचे समालोचक आहेत आणि खरं तर 2 संघ देखील नवी मुंबईचे, हा एक देखील चांगला योगायोग. IPL फेम महाराष्ट्राचा बुलंद आवाज कुणालजी दाते सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद.
41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. खूप खूप धन्यवाद रोशन पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या मॅच मध्ये या पहिल्या सत्रामध्ये आणि 41 धावा करायच्यात गोठिवली 11 गोठिवली या टीमला. स्वराज मात्रे याच्यासाठी सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक शेरू मात्रे नेरुळ यांच्या वतीने देण्यात येईल आणि ते पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करण्यात आलंय आमच्या स्कोरर कडे. स्वराजसाठी हे पारितोषिक असेल. 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक नेरुळचे शेरू मात्रे यांच्याकडून. चला बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आपण पाहतोय दोन्ही संघ नवी मुंबईचे आहेत. गोठिवली 11 विरुद्ध बोनकोडे 11 अशी लढत आहे आणि दोन्ही टीम मध्ये जर सांगायचं झालं तर एक उल्लेख करावा लागेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की एका टीम मध्ये आदरणीय कॅबिनेट मंत्री वनमंत्री गणेश नाईक साहेब भाग्यविधाते ते नवी मुंबईचे त्यांचा पुतण्या खेळतोय स्वप्नील नाईक आणि दुसऱ्या टीम मध्ये त्याच नाईक साहेबांचे कट्टर समर्थक निलेश पाटील यांचा संघ आहे जो गोठिवली 11 आहे. म्हणजेच हे बॅटल चांगलं रंगेल परंतु जिंकेल कोण येणारा काळ सांगेल. 4 ओव्हरच्या या लढतीमध्ये 41 धावाचा पाठलाग करायचा आहे. हा तोच बोनकोडे संघ आहे ज्यांनी घोटेकर टीमला आज पराभूत केलं होतं. धावा डिफेंड केल्या होत्या. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात याचं उत्तम उदाहरण मगाशी सेट केलं होतं आणि आता या मॅच मध्ये 2 सलामीवीर मैदानामध्ये स्वराज मात्रे आणि तुषार मोहंती. ही सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होईल. आजच्या रात्रीमधला आणखीन एक महत्वाचा सामना आणि जसा हा खासदार चषकाचा महासंग्राम संपणार आहे याच क्रीडांगणावर तुम्ही आणखीन एक मोठा महासंग्राम पाहणार आहात आणि तो म्हणजेच ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं असं म्हणतात ना. तर 40+ क्रिकेटचा महासंग्राम याच ग्राउंडवर सोमवार आणि मंगळवारी या क्रीडांगणावर रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ओल्ड इज गोल्ड हा देखील फॉर्मॅट तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल आणि त्याच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू होईल. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालाय. या मॅच मध्ये लक्ष्य पार करायचंय 41 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही बॅटर सेट आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी स्वराज मात्रे तुषार मोहंती. स्ट्राईक घेतली तुषारने. बोलत तयार. पॅव्हिलियन कडून पहिल्या षटक टाकलं जाईल आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागरचंद लेग कटर चांगला टाकतो आणि एक चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट फाईन लेग पॉइंट बॅकवर्ड पॉइंट तयार आहे. पहिलाच बॉल थोडासा बाहेर ते चाललाय. पंच सांगताय चर्चा होते आणि ते मात्र वाईड बॉल. सुधीर म्हात्रे गोठिवलीचे चांगले उद्योजक आहेत चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक गोठिवली टीमला दिलं जाईल सुधीर म्हात्रे यांच्याकडून. आणि गोठिवली संघाचे टी शर्ट पुरस्कर्ते देखील ते आहेत. यावेळेला खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. पॅडल स्वीप करत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसतील 4 आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं आणि याच क्रीडांगणावर सोमवारी आणि मंगळवारी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 40+ गुरुस्मूर्ती 40+ मास्टर शिवाजी नगर च्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या स्पर्धेला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि 40+ चे सर्वच खेळाडू नक्कीच चांगला खेळ करतील हीच अपेक्षा आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून करू. खूप खूप धन्यवाद. चला तर क्रिकेटकडे वळूया. 5 धावा स्कोरबोर्डवर आहेत. तुषार मोहंतीच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने 5 धावा गोठिवली टीमच्या खात्यात. सागरचा हा बॉल थोडासा लेंथ मध्ये खेचलेला बॉल मागे टाकलेला बॉल इथे पाहायला मिळाला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ही खासियत आहे सागरचंदची. एक चौकाराला त्याच्यानंतर पहा पडल्यानंतर थोडासा वेगाने स्किड होत बॉल विकेट कीपरच्या हातात गेलाय. हा बॉल जास्त फिरला नाही स्ट्रेट राहिला पडल्यानंतर आणि हा येतोय डॉट बॉल. चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये सागरचंदचं. आज संध्याकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज ग्रुप ए मधल्या मॅचेस रंगत असताना पाहायला मिळालेले आहेत. फुल टॉस बॉल होता. यावेळेला चूक केली आहे. बॉलला मागे उडवलंय फाईन लेगला. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय षटकार आणि ते बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस बीमर चेक केला जाईल हा आहे का
आणि त्याच्यासाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. षटकार तर आहे, परंतु त्याच्यामध्ये 7 धावा मिळतील का हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. बीमर आहे, नो बॉल आहे. म्हणजे रिव्ह्यू रिटेन. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे अजून एक रिव्ह्यू शिल्लक आहे. नो बॉल इथे घोषित केला आणि हो एक्झॅक्ट नो बॉल आहे, कारण अक्षरशः कॅपच्या लेवलला हा बॉल आला होता. 7 धावा मिळतील. तुषार मोंतीच्या खात्यामध्ये 6, टीमच्या खात्यामध्ये 7. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना दे घुमाके बॉलला फिरवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आता गोठिवली 11चं. सुधीर म्हात्रे यांच्या वतीने जे पारितोषिक होतं 2 षटकाराचं ते मात्र पटकावलंय आणि ते फोन पे, UPI, GPayच्या माध्यमातून नक्की तुषार मोंती यांना दिले जातील. बॅक टू बॅक 2 षटकार. कारण सुधीर म्हात्रे म्हटल्यानंतर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. अनेक स्पर्धांमध्ये ते सातत्याने उपस्थित असतात गोठिवली टीमला समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्याच माध्यमातून टी शर्ट देखील पुरस्कृत करण्यात आलेले आहेत गोठिवली या टीमला. भूमी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तर 2 षटकार बॅक टू बॅक ठोकलेले आहेत तुषार मोंतीने. 16 वर तो पोहोचलाय. टीमची धावसंख्या 18. या मॅच मध्ये टार्गेट आता छोटं वाटू लागलंय. 41 लक्षाचा पाठलाग करायचा होता. 21 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत गोठिवली 11 या टीमला. बोनकुडेच्या विरुद्ध खेळत असताना सागरचंदचं बागडे षटक. खराब बॉलिंग. आता पुढे सरसवलाय बॉल हवेत आहेत. फिल्डर आहेत इथे 2. झेल घेण्याचा प्रयत्न. पार्थचंदन कोणती चूक करणार नाही. फलंदाज बाद होतोय. तुषार मोंती बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का गोठिवली 11 गोठिवली या टीमला बसलाय. तुषार आउट होईल. पाच बॉल मध्ये 16 धावा केल्यात. पार्थचंदनने झेल टिपल्या. 320 चा स्ट्राइक रेट होता. सागरचंदला विकेट मिळाली आहे. पहिली विकेट, परंतु उशीर झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार आले आणि त्याच्यामुळे दबाव नक्की असेल आता बोनकोड 11 या टीमवर. परंतु बॅटिंग मध्ये काम केलंय. फलंदाजी करत असताना तुषार मोंतीने त्याने वेगाने धावा करून दिल्या आपल्या टीमला. पॉवर प्ले फोडला. 2 षटकार मारले, परंतु सागरने 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल प्रमोद चौधरी. हा देखील एक आक्रमक बॅटर आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. गोठिवली 11 या टीम कडून स्वराजला देखील खातं उघडायचंय. प्रमोदला खातं उघडायचंय. सगळ्याच्या सगळ्या धावा करून आता डगआउट मध्ये गेलाय तुषार मोंती. 20 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे अजूनही या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. सुरुवात धडाक्यात. स्कोर चांगला निर्माण केलाय, त्याच्यामुळे सोपं टार्गेट वाटतंय. आणि हेच तर टार्गेट, असंच टार्गेट बोनकोड 11 ने पहिल्या मॅच मध्ये डिफेंड केलं होतं. 5 कॅच घेतल्या होत्या. स्वप्नील डांगेने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. तो आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळते. मिड ऑफला रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. शेवटी एक चिकी सिंगल. वेगवान धाव कंप्लीट करत असताना फलंदाज प्रमोद चौधरी त्याचं खातं उघडलंय. या सिंगलद्वारे टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. गोठिवली 11 पाठलाग करायचा 41 धावसंख्येचा. यानंतर मुरबी 11 च्या विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ खेळेल. तो आजच्या रात्रीतला शेवटचा सामना असेल. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या वतीने आयोजित माजी खासदार चषकाचा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. ग्रुप ए मधल्या मॅचेस. उलटा फटका सजवलाय. गॅप मधून जाईल. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून बॉलला काढलंय स्वराजने. पहिल्याच बॉलवर चौकाराच्या माध्यमातून त्याचंही खातं उघडलं आणि या चौकाराच्या मदतीने पहिले षटक भरपूर महागडे ठरले सागरचंदचं. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्यात सागरचंदने आणि त्याच्यामध्ये धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली तुषार मोंती यांनी. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर चौकार वसूल केलाय फलंदाजीमध्ये स्वराज म्हात्रेने. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 23 धावा. मगाशी 18 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड केल्या होत्या बोनकोडे टीमने आणि आता 18 बॉल मध्ये 18 धावा करायचे आहेत गोठिवली 11 या टीमला. म्हणजे ते समीकरण परत एक वेळा त्या टीमच्या समोर आलंय. पार्थचंदन सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. याच पार्थचंदनने डिफेंड करण्यामागे महत्वाची भूमिका पार पाडली होती सेकंड लास्ट ओव्हर मध्ये, परंतु आता तो सेकंड ओव्हर मध्येच गोलंदाजीसाठी आलाय. त्याचं कारण आहे पहिल्या ओव्हर मध्ये जास्त धावा आल्यात. या धावा जर थांबवायच्या असतील तर पार्थचंदनला या ओव्हर मध्ये विकेट्सही घ्याव्या लागतील. या ओव्हर मध्ये डॉट बॉल टाकावे लागतील. या ओव्हर मध्ये दबाव बनवावा लागेल टीम गोठिवली 11 वर. समोर आहे प्रमोद चौधरी.
एका धावेने त्याचं खातं उघडलंय. स्वराजने चौकार मारलाय. हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोठिवली टीमने चांगली कामगिरी केली आहे. परंतु आजच्या पूलमधून, ग्रुप एच्या पूलमधून कोणता संघ सुपर 5 मध्ये जाईल याचा रिझल्ट नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण मुरबीचा संघ प्रतीक्षा करतोय कोण जिंकेल. बॅकफुटला जात असताना चांगला पंच, गॅप मध्ये चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर येतोय कव्हर पॉइंटला. एक धाव कंप्लीट होते. चांगला थ्रो, एकच धाव मिळताना दिसेल. फलंदाज प्रमोदच्या खात्यामध्ये तो पोहोचलाय 2 ओव्हर. टीमची धावसंख्या 24 आणि आता 17 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना तसा पाहिला तर सोपा आहे आणि केला तर कठीण आहे. कारण असा सामना जिंकला होता या अगोदर मोनकोडे 11ने. पारचा हा बॉल परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पंच केलाय. परत एक वेळा कव्हर पॉइंटला बॉल येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे, चांगली फिल्डिंग. स्वप्नील डांगे तिथे असल्यामुळे जास्त रिस्क घेतलेली नाहीये बॅटरने. त्यांना माहितीये तो चांगला फिल्डर आहे. त्याने मागच्या मॅच मध्ये 5 कॅच पकडल्या, चांगली बॅटिंग केली आणि 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात. प्रमोद चौधरी देखील जास्त वेळ शांत राहणारा खेळाडू नाहीये. तो देखील मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. पण तो दुसऱ्या बाजूला टीम बोनकोडेला पाहिजे विकेट्स. विकेट जर घेतल्या तर दबाव बनवू शकतो. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 2 मातब्बर टीम नवी मुंबई क्रिकेट मधल्या एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. बॅकफुटला जात असताना लॅप शॉट, दिशा दिली आहे. 1 रन कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, पुश करा, खुश राहा. रनआउटची संधी, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे असं इथे दिसलं. कारण लॅप शॉट खेळत असताना बरोबर 2 धावा वसूल केल्यात. जास्त जोरदार टायमिंग केलं नव्हतं, फक्त दिशा दिली होती. आणि आता या डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27. चांगलाच दबावाचा परिणाम सध्या जाणवतोय. आणि जेवढा बॉल या खेळपट्टीपासून या आउटफील्ड मध्ये म्हणजेच या गवतावर निघेल तेवढा तो काळा होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्याने बॉल बदलवण्याची मागणी होते. तो साईड करणं थोडासा कठीण चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. परत एक वेळा बॉल बदललाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 15 बॉल मध्ये आता 14 धावा करायच्या आहेत. पार चंदन तयार. बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल निघतोय. सिंगल कंप्लीट होईल. स्वप्नील आलाय त्याच्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. प्रमोद चौधरीच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 28. 14 बॉल मध्ये 13 धावा. असा सामना बोनकोडे 11ने जिंकला होता. हे विसरून चालणार नाही. कधी संघ पलटवार करू शकतो. ही मॅच त्याच दिशेने वाटचाल करताना दिसते. त्याचं कारण आहे या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. फक्त सागर चंदने पहिलं षटक खराब टाकलं जिथे जास्त धावा आल्या. अन्यथा फायटिंग स्कोर निर्माण केला होता 40. बॅकफुटला जात असताना परत एक वेळेला हवेत उडवलाय. आतापर्यंत सर्वच्या सर्व बॉल ऑफ साइडला मारलेत. एकच लॅप शॉट जो ऑन साइडला मारला तिथून 2 धावा घेतल्या. त्याच्यानंतर सगळेच्या सगळे फटके बॅकफुटला जात असताना कट शॉट किंवा लेट कट केलेले आहेत आणि तिथूनच धावा घेतलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांनी स्वराज आणि प्रमोद चौधरीने 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत. आताही गोठवली आणि बोनकोड्यामधील क्रिकेटचे समर्थक सामने पाहत असतील. यावेळेला खूपच चांगला फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहे. मोहन दीक्षितची चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल इथे मिळताना दिसेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. पार चंदनने या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 12 बॉल मध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे गोठिवली 11 या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 चेंडू 11 धावा. मागच्या मॅच मध्ये गोटेकर बीच्या विरुद्ध 12 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड केल्या होत्या बोनकोडे 11ने. हे विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे हा सामना अजूनही संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो. मागच्या मॅच मध्ये मोहन दीक्षितने लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी केली होती. तो आता 3ऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल मोहन दीक्षित. आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाज एकमेकांशी बोलतायत, चर्चा करतायत. एक्झॅक्ट या ओव्हर मध्ये काय प्लॅनिंग करायला पाहिजे, किती धावा घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी ती चर्चा होते स्वराज आणि प्रमोदच्या दरम्यान. तुम्ही पाहताय माझी खासदार चषक. मी नक्कीच आभार व्यक्त करेन आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचं, ज्यांनी या स्पर्धेसाठी मला आमंत्रित केलं, बोलवलं. 2 दिवस का होईना या स्पर्धेचा घटक होता आलं.
त्याबद्दल नक्कीच तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार. मयूर ठाकूर आणि आमचे जुने मित्र स्वप्नील ठाकूर यांनी या स्पर्धेसाठी मला आमंत्रण दिलं. आपलं दोघांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेसाठी मला आमंत्रण दिलं, बोलण्याची संधी दिली आणि अशी स्पर्धा करत राहा. हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना इथे आपल्याला फक्त दिशा दिली आणि सिंगल मिळवली आहे. अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो प्रमोद, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की सिंगल्स कशा घ्यायच्या, एकेरीचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये कशा पद्धतीने करायचं. त्याच्यामुळे या खेळाडूची नजर चांगली बसली आहे. नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये नेहमीच त्याच्या बॅटमधून धावा येतात, हे मात्र विशेष आहे. गोठेवली टीमचा विचार केला तर दुसऱ्या बाजूला मोहन दीक्षित देखील चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळलेला आहे. एक चांगला गोलंदाज आहे टीमचा. धावा डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. समोर स्वराज आहे. स्वराजसाठी अपील इथे होते आणि इथे मात्र ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद होईल. मोहन दीक्षितचं ब्रह्मास्त्र त्याने वापरला आणि स्वराज इथे आउट होतोय LBWच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का बसलाय गोठिवली टीमला. मगाशी खऱ्या अर्थानं सर डांगे या खेळाडूने भरपूर कॅचेस पकडल्या आणि जवळजवळ तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो जरी गेला. मला डांगे म्हटल्यानंतर लगेच डांगे रेस्टॉरंटचे सर्वा आप्पासाहेब डांगेंची आठवण आली, जे ओरिनोडमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं